once more, once more, once more. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर असा व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त आपल्याला अलर्ट मोशन आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकची गरज लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण अलर्ट मोशन हा ॲप उघडून घेऊयात आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा भावांनो, थोडा सपोर्ट करा। तर बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काही हा असा हे दोन इफेक्ट म्हणजे दोन दिलेले आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक। तर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल। हा माझा एक आता थोड्या वेळापूर्वी प्रिव्ह्यू तुम्ही जे आताचा प्रिव्ह्यू बघितला आहे ते बनवला आहे भावांना मी येते। तर बघा मी तुम्हाला दाखवतो। तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही लेयर ओपन करायची, हे फोटोवाली, आणि तुम्हाला फोटोवाली लेयर ओपन केल्याच्यानंतर इथं तुम्ही तुमचा फोटो बदलायचा आहे। तर इथं हे बघा माझ्या फोटोवर जाऊन इथं कलर ॲड फिलवर जाऊन इथे क्लिक करून तुम्ही कोणताही फोटो एक सिलेक्ट करू शकता। मी तुम्हाला एक फोटो सिलेक्ट करून दाखवतो, माझाच एक फोटो सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला मी। तर बघा हा फोटो मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो। तर काय असं, आणि त्यानंतर पुढे देखील तुम्ही तुमचा वेगळा किंवा तोच फोटो परत सिलेक्ट करू शकता। मी तुम्हाला हा फोटो म्हणजे हा फोटो त्याचाच तोच फोटो तुम्ही परत सिलेक्ट करू शकता। समजा तुमच्या मनावर तुम्ही कोणता पण फोटो सिलेक्ट करू शकता। तर असं सगळं तुमचा एक तुमचं काम झालं। त्यानंतर मागं जायचं आहे आणि मी दिलेल्या दुसऱ्या लेअरवर क्लिक करायचं आहे। तिथून एक गाणं जे आहे सॉन्ग सगळ्यात खालची लेअर त्याला क्लिक करायचं आहे। इथे कॉपी लेअरवर जायचं आहे, कॉपी लेअर केल्याच्यानंतर बॅक जायचं आणि इथं जायचं, इथं पेस्ट लेअर करायचं आणि सगळ्यात खाली लेअर घ्यायची। सगळ्यात खाली घेतल्याच्यानंतर ओके सगळं असं झालेलं आहे। आता पुन्हा आणखी एकदा बॅक जायचं, इथं परत त्याच्यावर जायचं आणि सॉन्ग सोडून म्हणजे इथं समजा एक लेअरला क्लिक करायचं, इथं दाबायचं, सिलेक्ट ऑल लेअर करायचं आणि शेवटची लेअर सोडून द्यायची। इथून कॉपी 6 लेअरवर टॅप करायचं आणि पुन्हा या आपल्या व्हिडिओवर जायचं, इथं जायचं आणि पेस्ट 6 लेअर असं जायचं। तर बघा आपल्या व्हिडिओला CC इफेक्ट वगैरे सगळं लागलेलं आहे आणि आपला असा व्हिडिओ काही तयार झालेला आहे। तुम्ही सिम्पली इथून एक्सपोर्टच्या बटनावर दाबून एक्सपोर्ट करू शकता। धन्यवाद मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील।